नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चला मग आज आपण बनवणार आहोत उकडलेल्या बटाट्यापासून चमचमीत असं भरीत। वांग्याचं भरीत आपण नेहमीच खातो, पण बटाट्याचं भरीत करा अशा प्रकारे की खूपच चवदार लागेल। तर चला मग करूया तयारी। त्यासाठी घेतले मी मध्यम आकाराचे 2 बटाटे, लसूण, कांदा, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, जिरे, मोहरी आणि मीठ। तर आता सर्वात आधी घेऊया बटाटे उकडून। बटाटे कापून घ्यायचेत, मग त्यामुळे लवकर उकडतात। बटाटे उकडेपर्यंत घ्यायचे कांदा कापून। कांदा जास्त बारीक नाही कापायचा, कांदा उभा कापायचा। तर अशा प्रकारे इथे कांदा कापून घेतला। तर आता इथे बटाटे उकडलेले आहेत, तर घ्यायचे बटाट्याची साल काढून। तोपर्यंत इथे पॅन गरम करायला ठेवला होता। पॅन मध्ये तेल टाकून कांदा खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। लसूण सुद्धा त्यामध्येच टाकायचा। तर इथे बघू शकता कांद्याला सोनेरी रंग येऊ लागलेला आहे। इथे घ्यायची बटाट्याची साल काढून बटाट्याची साल काढून घेतल्याच्या नंतर बटाटे हाताने कुस्करून घ्यायचे। तर इथे कांदा मस्तपैकी तळून झालेला आहे, कांदा आणि लसूण दोन्ही सुद्धा। तर आता कांदा लसूण टाकायचा कुस्करलेल्या बटाट्यावर आणि हाताने मस्त त्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, लाल तिखट, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यामध्ये कांदा सुद्धा कुस्करला जातो। आता द्यायची वरतून फोडणी। तर इथे 1 चमच्यामध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये घालायची जिरे आणि मोहरी। मोहरी तडतडली घालायची जिरे, आणि आता द्यायची बटाट्याच्या भरीतला फोडणी।
तर असे भरीत खायला खूप छान लागतात। नक्की ट्राय करून बघा। आतापर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक शेअर करा, रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।